चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. एक सगळ्यात महत्वाची व्हिडिओ आहे की लिखित नामजप कसं करावं. 2-3 ताईंच्या कंटिन्यू रिक्वेस्ट होतं की ताई या गुरुपौर्णिमेपर्यंत आम्हाला काहीही करणं नाही शक्य होत, तर आम्ही लिखित नामजप करू शकतो का आणि ते कसं करायचं त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. त्याला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी लिखित नामजप म्हणजे काय, तर एखादी वही असावी, जी कुठलीही वही असावी. कुठलीही, तुम्ही 100 पाणी घ्या, 200 पाणी घ्या, ज्या तुमच्याकडे वही आहे ती वही तुम्हाला घ्यायची आहे. लिखित नामजप, लिखित म्हणजे काय, नामजप लिहायचा आहे आपल्याला. श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ह्या नामजप लिहायची सेवा करायची आहे. आता ही सेवा करून काय होणार आहे ते आपण बघूया. मग सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते. लिखित नामजप बघा, आपण अखंड महाराजांचं नामजप करत असतो, चालता बोलता उठता बसता, त्याला कुठलंच नियम अटी नाही आहे. पण नामजप करत असताना आपली कृती, आपलं लक्ष हे वेगळीकडे असतं, कारण आपण स्वयंपाक करत असतो म्हणजे आपलं डोकंही वेगळीकडे असतं. महाराजांचं नामजप करत 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 मी स्वयंपाक करते आहे, मनात माझे एकदम कधी कधी पॉझिटिव्ह विचार येतात, कधी कधी निगेटिव्ह विचार येतात, ते आपण थांबवू शकत नाही. पण लिखित नामजप ही अशी एक सेवा आहे ना, ज्याने आपलं मन एकाग्र होतच. तुम्ही करून बघा, कारण या सेवेचा वैयक्तिक अनुभव मी घेतलेला आहे. मन एकाग्र होतं, महाराजांच्या नावात आपलं मन रममान होतं आणि एकदा महाराजांच्या नावाची गुढी लागली की महाराजांनी आपली गुढी लागूनच जाते. आता ते कसं करायचं आहे तुम्हाला सांगते बघा. आता समजा मी स्वयंपाक करत आहे किंवा मी कुठलंही काम करत आहे, तर मी कसं श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, किंवा मी म्हणजे गाडी चालवताना वगैरे आपलं नामजप चालू असतं. पण काय होतं बघा, समोरच काहीतरी गाड्या दिसतात, कुठली तरी बाई दिसते, कुठलं तरी हॉटेल दिसतं, कुठलं तरी काहीतरी दिसतं, समोर एखादून ओळखीची बाई येते, मग आपल्याला गप्पा टप्पा सुरू जातात, होतच ते. पण जेव्हा तुम्ही लिखित नामजप करताना, मी माझ्यावरनं सांगते, आपण जेव्हा लिहितो, आता समजा ही माझी वही आहे, तर मी याच्यावर लिहिते आहे की श्री स्वामी समर्थ. हे बघा, समजा ही वही माझी कुठली पण, याच्यावर मी लिहिते श्री स्वामी समर्थ. तर काय असतं ना, आपल्या डोळ्यांचं लक्ष नावावर असतं, आपला आवाज पण त्या नावाप्रमाणेच आपण बोलतो, श्री स्वामी समर्थ. मग काय होतं, आपलं डोकं, आपला हात आणि आपले डोळे याचं लक्ष त्या पूर्ण नावाकडे असतं. असं कोणीच नाही श्री स्वामी समर्थ कोणीच नाही लिहित, मी माझ्या वर्णात सांगते. आपण ज्या स्पीड मध्ये लिहितो त्या स्पीड मध्ये आपण नामजप करत असतो, बरोबर. म्हणजेच काय, आपलं संपूर्ण लक्ष हे त्या नावाकडे असतं, आपलं डोकंही त्या नावाकडेच असतं आपल्या आवाजामुळे. तर जेव्हा आपण लिखित नामजप करत असतो ना, तेव्हा आपलं डोकं, आपला हात, आपले डोळे याचं सगळं लक्ष आपल्या इथे असतं, की आपण जे काही लिहितो आहे ना त्याच्याकडे असतं. आणि जे सातत्याने आपण करतो, की आता मी समजा ठरवलंय की रोज 51 वेळा मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं मी नामजप इथे लिहिणार आहे, तर त्या 51 वेळा सुरुवातीचे काही वेळ असणार आहे की मन इकडे तिकडे भरकटतं आपलं, आणि जेव्हा आपण नंतर ती सेवा कंटिन्यू करतो ना, एक सातत्य येतं. त्या श्री स्वामी समर्थ ह्या नावावर आपलं इतकं लक्ष केंद्रित होतं, आपण काय लिहितो आहे, कुठे टोप्या देतो, सगळं एकदम परफेक्ट आपल्याकडनं होतं आणि हळूहळू आपलं मन एकाग्र होतं. आणि ही सेवा खरंच वैयक्तिक अनुभव घेऊन सांगते, इतकी सुंदर आहे. म्हणजे आमच्या घरात तर ही सामूहिक सेवा केली जाते, ते पण कसं ते पण सांगेल मी तुम्हाला. आता या गुरुपौर्णिमेचा अवचित्त साधून तुमची इच्छा बरं का, म्हणजे 11,000 किंवा 1,000, 21,000, 51,000, तुम्हाला जेवढं नामजप करता येईल तेवढं नामजप तुम्हाला करायचं आहे, म्हणजे सॉरी लिहायचं आहे. आता लिहित असताना पण प्रत्येकाचा स्पीड आहे. आता काय असतं ना, तुम्हाला सांगते, नवीनच नोटबुक घ्या, इकडचीच नोटबुक घ्या, तिकडचीच नोटबुक घ्या, तुमची इच्छा. रफ नोटबुक घ्या. आता काय असतं ना, रफ नोटबुक म्हणजेच काय, की आधीच्या पानात काहीतरी लिहिलं आहे, तुम्ही मजकूर लिहिला आहे, तो तुम्ही कट करू शकता आणि बाकीचे जे काही कोरे करकरीत पानं आहेत ते तुम्ही तसेच ठेवू शकता, त्याच्यावर तुम्ही सेवा करू शकता. आता समजा ही माझी अगदी नवीन कोरी वही आहे, तर मी काय करेल, याचे 2 भाग करेल. आता हा म्हणजे म्हणतो ना असे, की याचे ना मी असे 2 भाग बनवेल, असे 2 भाग करेल मी, म्हणजे कसं, किंवा एक असा कॉलम करेल, एक अशी लाईन ओढेल मी, इथे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता ही माझी छोटी आहे,
म्हणून काही लोक 3-3 करतात, काही लोक 4-4 करतात. तुम्हाला जेवढं अक्षर आहे तुमचं त्या पद्धतीने तुम्ही लाईन आखून तुम्ही करू शकता. रोज किती करायचं हे स्वतःच्या मनावर आहे. 11 वेळा लिहा, 21 वेळा लिहा, हळूहळू तुमचं स्पीड वाढेल. कारण ज्या महिलांना रोजची लिहायची सवय आहे बघा, आपण शाळेत असतो तेव्हा खूप लिहायचं रोज, पण आता जर आपल्या हातात पेन दिला तर थोडं नाही लिहिलं लगेच आपला हात दुखेल. जेवढा तुमचा स्टॅमिना आहे तेवढी तुम्ही सेवा करू शकता. तुमच्या घरातून सगळेच जण ही सेवा करू शकता. सामूहिक ज्याला सेवा म्हणतो की चल आज तू 21 वेळा, तू 21 वेळा, तू 21 वेळा, अशा पद्धतीने जर केलं तर घरात 5 मेंबर असेल तर 5 जणांचं 100 वेळा नामजप होतं. याच पद्धतीने तुम्ही करू शकता. सेवा कोणीही करू शकता, कुठलेच नियम अटी नाही. ब्रह्मचर्याचं पालन करायचं. मी फक्त एक सांगेल की आंघोळ करूनच तुम्ही सेवा करा. उठल्या लगेच सेवेला बसू नका. स्वतःची आंघोळ करून छानपैकी, कारण बघा आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा आपल्यालाही प्रसन्न वाटतं. छानपैकी पावडर गंध केलं की आपल्याला केस विंचरलं की आपल्याला प्रसन्न वाटतं. आणि त्या पारशा मनाने, त्या पारशात गोष्टीने आंघोळ म्हणजे सेवा न करता फक्त उठून आंघोळ करायची. कुठेही बसून तुम्ही सेवा करू शकता. देवासमोरच बसायचं असलं नाही. तुम्ही शाळेत, कॉलेजला, कामावर, ट्रॅव्हल मध्ये, कुठेही जगाच्या पाठीवर ज्या पद्धतीने नामजप कुठेही करू शकतो ना, त्याच पद्धतीने ही वही तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही कुठेही ही सेवा करू शकता. आता या सेवेचे नियम तुम्हाला सांगितलं. कांदा लसूण, बाहेर गावी, परान्न, काहीच नियम नाही. आता फक्त अशा कमेंट्स करू नका की ताई मी मांसाहार करते आणि मांसाहार करण्याच्या आधी सेवा करू का किंवा मांसाहार केल्यानंतर सेवा करू का. बऱ्याच लोक ही सेवा करताना त्यांच्या घरात असा नियम आहे की सकाळी जेवढं आहे तेवढं तुम्ही म्हणजे तुम्हाला ते लिहायचं आहे. नंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांसाहार खाऊ शकता. अशा कमेंट्स मला करूच नका मी मांसाहार खाऊ का किंवा मांसाहार करूनही सेवा करू शकतो का. बरेच लोक मांसाहार करूनही नामजप करतात, पण आपण लिहित आहे. मी अगेन सांगेल प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा आहे, ज्याला जे वाटतं त्याने ते करावं. फक्त मला तुम्ही अशा कमेंट्स करू नका. पण तुम्हाला म्हणजे मी खरं सांगते खूप सुंदर सेवा ही. माझ्या घरातली माझी मुलगी, माझा नवरा आणि मी, आम्ही 3 जण ही सेवा करतो. मग कधी 51 वेळा होते, म्हणजे आता समजा माझं 51 वेळा होतं तर आरू अगदी 10-12 वेळा, 11-12 वेळा लिहिते. मिस्टरांना पण त्यांना 14-15-16 वेळा. पण ते दिवसातून एकदाच काढायची की नाही, जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा ती काढायची आणि तेवढ्या वेळा नामजप करायचं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा ही नामजपाची सेवा करतो ना, आपल्याला नावाची गोडी लागते. आणि एकदा की आपल्याला नावाची गोडी लागली ना तर महाराजांनाही आपली गोडी लागूनच जाते. अनुभव आहे म्हणून सांगते. ह्या सेवेचं ही नोटबुक नवीनच घ्या, ही घ्या, ती घ्या, जुनी पण नोटबुक तुम्ही काढून ते पाणकट करून घेऊ शकता. नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. आता ही वही कुठे ठेवायची सगळ्यात मोठा प्रश्न. तुम्ही जर गाणगापूरला जाणार असेल किंवा तुम्ही केंद्रात जाणार, सॉरी तुम्ही अक्कलकोटला जाणार असेल, जर तुम्ही अक्कलकोटला जाणार असेल तिथे ही वही तुम्ही देऊ शकता. तुम्ही कुठल्याही केंद्रात जाऊन तुम्ही वही देऊ शकता. तुम्ही दिंडोरी गुरुपीठावर जाऊन वही देऊ शकता. तुम्ही कुठेही ही वही देऊ शकता. आता माझं सांगते, असं होतं ना आपल्याला एवढी 200 पानांची वही माझी भरत आलेली आहे, तर मला ती माझ्याचकडे ठेवायची आहे. म्हणजे मी तरी माझ्याचकडे ठेवणार आहे. कारण याच्या आधीच्या ज्या वह्या होत्या ना त्या अशा होत्या, अशा बारक्या 100 पानांच्या. मग त्या काय व्हायच्या, मी देऊन यायची ती, जे मी जिथे जायची तिथे द्यायची. पण आता आहे ना ही मोठी ना, तर असं वाटतं की सगळ्यांनी लिहिलं आहे. माझे आरू पण खूप लहान आहे, मग तिने पण ते लिहिलं आहे. तर ही वही तुमच्या घरात तुम्ही कुठेही ठेवू शकता. कुठेही म्हणजे तुम्ही एखाद्या छान कपाटात ठेवू शकता. तुमच्या घरात व्यवस्थित स्वच्छ जागा असेल त्या ठिकाणी, किंवा आपण जिथे गुरुचरित्र ग्रंथ ठेवतो तिथे ठेवू शकता. देवाचे खालचे ड्रॉवर आहे तिथे ठेवू शकता. ह्या सेवेला ना कुठले नियम नाहीये, पण ह्या सेवेने खूप छान आहे. खूप चांगला अनुभव पण येतो. अगदी तुम्ही सांगते ना तुमच्या घरात एकदा जरी एकाने लिहिलं ना तरी त्याला म्हणा बाबा एक वेळा तरी लिही, बघा काय होतं. आपण जेव्हा लिहितो ना श्री स्वामी समर्थ, आपलं मनही लागतं. आता समजा मी गाडीवर जाते तर माझं हे चालतं श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आठवण महाराज. पण काहीतरी कोणीतरी दिसतं आपल्याला, मग गप्पा टप्पा होता, किंवा कोणीतरी गाडी चालली, छान साडीच दिसली, छान ड्रेसच दिसला, बायकांचं फार वार असतं, किंवा मंदिरात दिसलं कोणीतरी आलं तर मग आपल्या गप्पा टप्पा होता. पण जेव्हा ना शांततेत एकाग्र मनाने ना ह्या नामजपाची जो सेवा करतो ना त्याला महाराजांच्या नावाची गोडी लागते. आणि अगदी मी तुम्हाला सांगते, या गुरुपौर्णिमेपर्यंत नाही काही तर 1001 वेळा तरी तुम्ही महाराजांचं नामजप करू शकता ना, जे लिहू शकता ना. नामजप आपण अखंड करत होतो, रोज
रोज एक 1188 वेळा आपलं 11 माळेचं नामजप होतं. पण मी काय म्हणते, फक्त 1000 वेळा मला श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायचं आहे. लिहायचं. आता ते कसं आणि सुरुवात तर तुम्ही 11 दिवसांनी करा, की चल माझं आंघोळ झाली आहे, आवरलाय सगळं, देवाची पूजा मी केली, 11 वेळा तुम्हाला लिहायचं आहे. झालं की दुपारचं काम आवरलं, चल आता आहे टाइम तर मी लिहिते, आहे टाइम तर मी लिहिते, रील्स बघण्यापेक्षा मी लिहिते, आहे वेळ तर मी लिहिते, आहे वेळ तर मी लिहिते, हेच आहे वेळ तर मी लिहिते हेच म्हणता 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 म्हणजे 1000 वेळा नामजप लिहून होईल, तुम्हालाही कळणार नाही. खूप सुंदर सेवा आहे. आणि गुरुपौर्णिमेपर्यंत प्रत्येकाने, आता ताई आता समजा मी 1000 वेळा लिहिलं तर मग, आणि खूप लवकर भरतं ते, मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते फुलस्केपचे पेज असतं बघा, आपण लहानपणी आताही तो वापरला जातो, असे फुलस्केपचे पेज 3-4 काढून घ्या, त्याला स्टॅपलर लावा, छानपैकी ते लिहा. 1000च्या जास्त झाले, कमी झाले, महाराज सगळे तुमच्याच रडले, मला काही मोजायचं नाही. जेवढे झाले तेवढे तुम्ही तुमच्याचकडे ठेवू शकता, किंवा तुम्ही कुठल्याही मंदिरात तुम्ही ठेवू शकता, तुमची इच्छा. मी काय म्हणते, काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं नक्कीच छान असतं. आणि ही सेवा करून बघा, एकाग्रता वाढते, महाराजांच्या नावाची गोडी लागते, आणि ती गोडी लागणे खूप भाग्याचं आहे बरं का. सगळ्यांनाच महाराजांची गोडी लागत नाही. आता काही अशा पण कमेंट्स होते की ताई आम्ही श्रीराम जय राम जय जय राम लिहू शकतो का, किंवा आम्ही श्री गुरुदेव दत्त लिहू शकतो का. तुम्ही ज्या परमेश्वराला मानता ना, त्या परमेश्वराचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आता मी महाराजांबद्दल सांगते तर मी सांगते की श्री स्वामी समर्थ, पण तुमची इच्छा असेल तर श्रीराम जय राम किंवा राम राम राम, किंवा जय श्रीराम, किंवा तुम्ही ज्या देवाची सेवा करता, मग ओम श्री साईनाथाय नमः, किंवा मग श्री गुरुदेव दत्त, असं तुमची इच्छा. किंवा घरात काही लोक असतात बघा, जे ह्या देवाची सेवा करतात, जे ह्या देवाला मानतात, जे त्या देवाला मानतात. प्रत्येक जण आपापल्या इच्छेप्रमाणे, आपल्या आपल्या भक्तीप्रमाणे देवाची पूजा करत असतो, सेवा करत असतो. पण आपले गुरु कोणीतरी आहे ना, तर त्या गुरु पौर्णिमेपर्यंत त्या गुरुचं नामजप जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि अनुभव पण छान येतील. मी तरी करणार आहे की माझ्या ज्या काही सेवा चालू आहे ना, ज्या लिखित नाम जपाच्या, त्या सामूहिक सेवा आमच्या घरातलं सगळेजण आलं की लिहिलं, दिवसातून कितीतरी वेळा लिहून होतं, पण भारी वाटतं. म्हणजे जो एकदा लिहिणारा असतो ना, म्हणजे मी माझ्या मुलीवरनं सांगते, जी माझ्याकडे नोटबुक आहे बघा, ती आता आणि अजून ती आम्हाला भरायची आहे, कारण त्या बारक्या नोटबुक होत्या ना 100 पानाच्या, त्या संपल्या. पण जेव्हा आरोही पण एकदा लिहायला लागली ना, तिला मी सांगते 11 वेळा लिही, पण तिचा पूर्ण एक कॉलम होतो का, कारण त्या नावाची गोडी लागलेली आहे, ते आवडतं, लिहायला आवडतं. म्हणजेच आपलं लक्ष केंद्रित होतं, एकाग्रता वाढते. तुम्ही सगळ्यांनी, मी काय म्हणते, सामूहिक सेवा करा. आणि जर तुमची इच्छा असेल ना की ताई मला फावला वेळ मिळतो, त्या फावल्या वेळात जर मी माझ्याकडनं शक्य झालं तर मी नक्कीच जे काही म्हणजे 1000 वेळा किंवा 500 वेळा लिहिल आणि ते महाराजांच्या चरणी अर्पण करेल. बघा काय वाटतं. आता पेन कुठला वापरायचा, तर पेन हा काळा सोडून तुम्ही निळा वापरा, लाल वापरा, हिरवा वापरा, तुमच्या घरात जे पेन असेल ते तुम्ही वापरू शकता. आणि ही सेवा करू शकतो. बघा माझ्या आरोग्य आणून दिलं. तर आता ही माझ्याकडे नामजपाची एक वही आहे, जो जो आमच्या 4-5 वह्या भरलेल्या आहेत. तर मग असं आम्ही सेवा करतो. बघा हे आरोग्य अक्षर आहे. तर असं आम्ही सेवा करतो. मी तुम्हालाही म्हणेन तुम्ही करा. आणि हे बघा, म्हणजे हे काही कुठलं कौतुक नाही, तुम्हाला दाखवते की मुलगी आहे माझी. बघा आता हे पण तिने पेन्सिलने लिहिलं आहे, हे पेनाने लिहिलं आहे, प्लीज थोडस इग्नोर करा. तर हे पेनाने लिहिलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांकडनं या सगळ्या सेवा करू शकता. तर आजच्यासाठी फक्त एक झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ ते सामोरे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी.